नमस्कार, मी अशोक अडसुळे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या या यस समर्पण एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। बाळांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा कॉन्सेप्ट शिकलो होतो। आता या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम हा कॉन्सेप्ट शिकणार आहेत, हा थेरम शिकणार आहेत। सो ज्यांनी या अगोदरचा व्हिडिओ बघितलेला नाहीये किंवा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा कॉन्सेप्ट त्यांना क्लिअर नाहीये तर त्यांनी मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की अगोदरचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा। त्या व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जरूर मिळून जाईल। बघूयात आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम। इथं स्टेटमेंट तुम्हाला दिसतं। बाळांनो, एक सांगावंसं वाटतं की तुमच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये फक्त स्टेटमेंट तुम्हाला येतं आणि त्या स्टेटमेंट वरून तुम्हाला ही डायग्राम स्वतः काढावी लागते। त्याचा गिव्हन टू प्रूव्ह जे कन्स्ट्रक्शन असेल ते आणि प्रूफ हे सर्व आपल्याला स्वतःला लिहावं लागतं। सो एकदम बारकाईने लक्ष द्या आणि तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या। तर बघूयात आपण, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, इफ अ लाईन इथं कोणती दिसते? लाईन यल ही काय दिलेली इथं? पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल। ही लाईन ह्या ट्रायंगलच्या ह्या साइड बीसी ला काय दिलेली आहे? पॅरलल दिलेली आहे, साइड बीसी। लाईन यल इज पॅरलल टू साइड बीसी अँड इंटरसेक्ट करते म्हणजे छेदते, इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स। तर हीच लाईन काय करते? इंटरसेक्ट करते ह्या रिमेनिंग टू साइडला ह्या दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये, पी आणि क्यू मध्ये। आणि असं असेल तर ती लाईन, दॅट लाईन डिवाइड्स द साइड्स इन सेम प्रपोर्शन। ही लाईन काय करते? ह्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये विभागते, डिवाइड करते म्हणजे समप्रमाणात विभागते। तर इथं एपी अपॉन पीबी आपल्याला काय दाखवायचंय नेमकं? हे जे दोन भाग आहेत ते सेम प्रपोर्शन मध्ये आहेत। त्यांचं प्रपोर्शन म्हणजे त्या भागांचं गुणोत्तर, त्या भागांचा, त्या पार्ट्सचा आपण रेशो इक्वल लिहू शकतो। एपी हा एक पार्ट, पीबी हा एक पार्ट, AQ आणि QC हे दोन पार्ट। सो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे आपल्याला दाखवायचं आहे। AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे दाखवायचं आहे। तर काय सिद्ध करायचंय हे टार्गेट आपलं आता फिक्स झालंय। सो त्या पद्धतीने आपण पुढे चलूयात। तर इथे पहिल्यांदा आपण काय लिहितो? गिव्हन मध्ये जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आणि डायग्रामच्या मदतीने आपण काय करायचंय? हे गिव्हन लिहायचंय, त्याला मराठीत पक्ष म्हणतात। सो इफ अ लाईन पॅरलल, सो इन ट्रायंगल ABC, लाईन L parallel side BC and line L intersects sides AB and side AC, side AB and side AC in points P and Q respectively। ट्रायंगल एबीसी मध्ये लाईन L ही पॅरलल आहे साइड BC ला आणि तीच लाईन L ह्या दोन साइडला AB आणि AC ह्या दोन रिमेनिंग साइडला काय करते? इंटरसेक्ट करते पॉइंट P अँड पॉइंट Q मध्ये रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ AB ला पॉइंट P मध्ये आणि AC ला पॉइंट Q मध्ये इंटरसेक्ट करते। सो हे झालं गिव्हन। त्यानंतर पुढे कुठला पार्ट असतो? गिव्हन नंतर असतो टू प्रूव्ह, म्हणजे आपल्याला नेमकं काय सिद्ध करायचं आहे। तर काय सिद्ध करायचंय? मगाशी आपण तिथं पाहिलं होतं, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC। आणि आपल्या सोयीसाठी, आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण काय केलेलं असतं? कन्स्ट्रक्शन केलेले असते, रचना केलेली असते, डायग्राम मध्ये काही तडजोड केलेली असते। तर इथं काय केलेलं आहे? आपण सेगमेंट BQ आणि सेगमेंट PC यांना आपण काय केलेलं आहे? जॉईन केलेलं आहे। सो इथे कन्स्ट्रक्शन मध्ये तेच लिहायचंय, जे आपण तडजोड केलेल्या डायग्राम मध्ये ते आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये काय करावं लागतं?
लिहावं लागतं. सो जॉईन सेगमेंट BQ, join segment BQ and segment PC. Join segment BQ and segment PC. Here proof. आता पुढचा पार्ट कोणता आहे? आता प्रूफ, मराठी त्याला म्हणतात सिद्धता. सो आपल्याला प्रूफ मध्ये डायरेक्टली इथं काय दिसत आहेत? दोन ट्रँगल दिसत आहेत, APQ आणि BPQ. हे आपण सेपरेटली इथं ड्रॉ करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. सेपरेटली इथं दोन ट्रँगल आपण इथं ड्रॉ करूयात. आता तुमच्या लक्षात येईल APQ आणि इथं B पॉइंट आहे. तर APQ ची हाईट आपण इथं ड्रॉ करू शकतो डायरेक्टली. इथं APQ ची हाईट आहे, APQ ची QS आपण समजूयात, आणि ह्या APQ ट्रँगलची हाईट QS हीच हाईट ह्या BPQ ह्या ट्रँगलची पण येते. सो इथं आपल्याला काय दिसतंय की इथं Q हा व्हर्टेक्स आहे, एकच कॉमन व्हर्टेक्स आहे दोन्ही ट्रँगलचा. त्या व्हर्टेक्स मधून त्याच्या समोरच्या साइड वरती AB वरती आपल्याला काय दिसतोय? परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला दिसतो. आणि इथं पॉइंट A, पॉइंट P आणि पॉइंट B कसे दिसत आहेत? इथं आपल्याला कोलिनियर दिसत आहेत. त्यामुळे दोन्हीही ट्रँगलची हाईट कशी येईल? सेम येईल. सो हियर आपण लिहू शकतो, हियर ट्रँगल APQ and triangle BPQ are triangles with same height. Are triangles with same heights. So therefore आपल्याला माहिती आहे दोन ट्रँगल आहेत ज्यांची हाईट सेम आहे किंवा इक्वल आहे, त्यावेळेस आपण त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशोला इक्वल लिहू शकतो. तर डायरेक्टली इथं आपण ते लिहायचंय, एरिया ऑफ ट्रँगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BPQ इज इक्वल टू APQ चा बेस आहे AP अपॉन BPQ चा बेस आहे PB. यस, ह्याला स्टेटमेंट 1 देऊयात. त्याचप्रमाणे सिमिलरली अगेन काय दिसतंय? दोन ट्रँगल अजून आपल्याला इथे दिसत आहेत. कोणते दोन ट्रँगल? APQ आणि CPQ. यस, आकृतीत तुम्हाला लक्षात येईलच. APQ आणि CPQ, मग ह्याची पण हाईट आपण इकडे अशी काढावी लागेल आपल्याला इथं परपेंडिक्युलर. सो इथं लक्षात येते की ह्या दोन्ही ट्रँगलचा व्हर्टेक्स कॉमन आहे P, आणि त्याच्यावरून अपोजिट साइडला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलंय, आणि त्या परपेंडिक्युलर अपोजिट साइडचे पॉइंट A, पॉइंट Q आणि पॉइंट C हे कसे दिसत आहेत? कोलिनियर दिसत आहेत. मग आता हे बेसेस जे आहेत ते कोलिनियर आहेत, आणि व्हर्टेक्स पॉइंट P पासून आपण परपेंडिक्युलर म्हणजे हाईट ड्रॉ केली. याचा अर्थ काय? ह्या दोन्ही ट्रँगलची हाईट कशी दिसते? आपल्याला सेम दिसते. म्हणजे हे दोन्ही ट्रँगल्स, दीज आर द ट्रँगल्स विथ सेम हाईट. मग दोन ट्रँगल आहेत ज्यांची हाईट सेम असेल तर त्यांचा रेशो आपण कसा लिहितो? तर द ट्रँगल्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स is always equal to the ratio of their corresponding bases. So इथं तेच लिहायचंय. Here again here triangle APQ and triangle CPQ. हे बघा, triangle APQ and triangle CPQ are what? Triangles with same height. Therefore डायरेक्टली त्यांचा रेशो एरियाचा आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशोला इक्वल लिहू. एरिया ऑफ ट्रँगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रँगल CPQ इज इक्वल टू APQ चा बेस आहे आता इकडं, ह्या APQ चा बेस आहे AQ
आणि CPQ चा बेस आहे QC. ह्याला आपण काय करूयात, स्टेटमेंट 2 देऊयात, विधान क्रमांक 2. तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू AQ अपॉन QC आपल्याला भेटलेलं आहे. कारण का, तर दोन ट्रायंगल आहेत ज्यांची हाईट सेम आहे, त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा आपण लिहू शकतो. आता इथं काय करायचंय, हे इथं आपण जर ऑब्झर्व केलं स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 मध्ये, तर इथं एरिया ऑफ ट्रायंगल APQ दिसतंय, एरिया ऑफ ट्रायंगल APQ दोन्हीही न्यूमरेटरला दिसतंय. पण खाली इथं जर पाहायला गेलं तर एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आणि CPQ डिफरंट दिसतात. पण ह्या दोन्ही ट्रायंगलला आपण डायग्राम मध्ये जर ऑब्झर्व केलं तर त्या डायग्राम मध्ये हे दोन्ही ट्रायंगल कसे दिसतात, विथ सेम बेस दिसतात. ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस कसा दिसतोय आपल्याला, सेम, जो की PQ आहे. ट्रायंगल BPQ चा बेस आहे PQ आणि ट्रायंगल CPQ चा पण बेस आहे PQ. हे दोन ट्रायंगल सेम बेसचे झाले. आता त्यांच्या हाईट्स बद्दल विचार केला तर त्यांचे दोन्ही व्हर्टेक्स जे आहेत, ट्रायंगल BPQ चा व्हर्टेक्स B आणि ट्रायंगल CPQ चा व्हर्टेक्स C हा BC वरती येतात. हे कोण कुठे येतात, BC वरती. आणि BC ही PQ ला म्हणजेच लाईन L ला पॅरलल आहे. BC ही PQ ला म्हणजेच लाईन L ला काय, पॅरलल आहे. आणि दोन पॅरलल लाईन्स मधली जी परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ते कसं असतं, सेम असतं, इक्वल असतं. त्याच्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल इक्वल हाईट्सचे पण आपल्याला मिळाले. सो इथं बघूयात, तेच आपल्याला इथं लिहायचंय. हिअर ट्रायंगल BPQ and triangle CPQ are triangles with same base, are triangles with same base, that is PQ, and triangles with same base, that is PQ, and their vertices are collinear. Their vertices are collinear. Vertices कोणते त्यांचे, their vertices B and C are collinear. And line L, that is line PQ parallel side BC. Therefore, आता या सर्व इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण लिहू शकतो की therefore ट्रायंगल BPQ and triangle CPQ are triangles with same height and same base. हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, सेम हाईटचे पण आहेत आणि सेम बेसचे पण आहेत. सेमच्या ऐवजी आपण इथे इक्वल म्हणूयात, इक्वल हाईट्स अँड सेम बेस, बेस सेमच आहे. सो इक्वल हाईट्स अँड सेम बेस. देअरफॉर आता असे दोन ट्रायंगल ज्यांचे बेसेस सेम आहेत आणि हाईट्स पण इक्वल आहेत, त्यांचा एरिया कसा येईल रे, ऑब्विसली इक्वल येईल. सो त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपल्याला कसा दिसतोय, मिळतोय, इक्वल मिळतोय. सो डायरेक्टली आपण इथे लिहूयात मग, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. हे आपलं स्टेटमेंट झालं 3. मग 1, 2 आणि 3 याच्यावरून आता आपल्याला काय मिळतं बघूयात. इथं APQ इक्वल आहे आणि BPQ CPQ पण इक्वल झालं, म्हणजे हे दोन्ही रेशो आपल्याला काय भेटले रे, इक्वल मिळाले. तर ह्या विधान 1, 2 आणि 3 हे स्टेटमेंट 1, 2, 3 वरून डायरेक्टली आपण लिहू शकतो. काय, तर फ्रॉम स्टेटमेंट 1, 2 and 3 we can write what we can write, this LHS is equal to this LHS, area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle CPQ.
क्यू. मग आपल्याला इथे LHS इज इक्वल टू LHS भेटलं. ऑब्व्हियसली आपण काय लिहू शकतो मग RHS इज इक्वल टू RHS. सो देअरफॉर याच्यावरून आपण लिहितोय AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हेन्स प्रूव्ड. तर अशा पद्धतीने आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सिद्ध करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. तर आपण आता बघितलं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसा सिद्ध करायचा, कसा प्रूव्ह करायचा. आता इथं याच्यानंतरचा पॉइंट कोणता आहे की कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला मराठीमध्ये म्हणतात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. सो आता व्यत्यास म्हणजे काय असतं तर टोटली कॉन्ट्राडिक्शन असतं, विरुद्ध स्टेटमेंट असतं की कसं बाबा इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रँगल. काय म्हणते की इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रँगल intersects its remaining two sides in two different points, then two distinct points, then that line divides those two remaining sides in the same proportion. हे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये बघितलं. म्हणजे काय, एक लाईन आहे जी ट्रँगलच्या एका साइडला पॅरलल असेल आणि उरलेल्या दोन साइडला डिवाइड करते. तर त्यावेळेला ती लाईन काय करते, त्या दोन उरलेल्या साइडला प्रमाणात विभागते किंवा सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते, हे आपण बघितलं. पण आता आपल्याला इथं पॅरलल साइड दिलेली होती, पॅरलल लाईन दिलेली होती, पण आता पॅरलल लाईन दिलेली नसते. व्यत्यासामध्ये आपण काय म्हणू शकतो की कुठलीही एक लाईन ट्रँगलच्या कोणत्याही दोन साइडला जर सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन त्या ट्रँगलच्या उरलेल्या साइडला काय असेल, पॅरलल असेल. हे आपल्याला इथं दाखवायचंय, बघायचंय. सो इथं बघूयात आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथं स्टेटमेंट लिहितोय इफ अ लाईन divides any two sides of a triangle in same proportion, then that line is parallel to the remaining side. Remaining side of triangle. If a line divides any two sides of a triangle, जर एखादी लाईन कोणत्याही दोन साइड्सला एखाद्या ट्रँगलच्या डिवाइड करत असेल सेम प्रोपोर्शन मध्ये, देन दॅट लाईन म्हणजे ती लाईन पॅरलल असते. पॅरलल इज पॅरलल टू द रिमेनिंग म्हणजे उरलेल्या तिसऱ्या साइडला त्या ट्रँगलच्या. तर इथे आपण डायग्राम काढूयात. तर इथे ट्रँगल ABC दिसतोय आपल्याला आणि एक लाईन दिसते, लाईन L. ती काय करते, ह्या ट्रँगलच्या AB आणि AC ला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये म्हणजे P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करताना दिसते इथं. मग आता अशा वेळेला ही इंटरसेक्ट करते, पण ही लाईन ह्या दोन साइडला जर प्रोपोर्शन मध्ये सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल, वन्स अगेन ही लाईन ह्या दोन्ही साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये जर डिवाइड करत असेल तर ती लाईन ह्या उरलेल्या रिमेनिंग साइडला म्हणजे BC ला काय असते, पॅरलल असते. एवढंच आहे हा. सो इथं बघूयात, हियर लाईन L divides sides AB and AC in same proportion. Therefore AP upon PB
इज इक्वल टू AQ अपॉन QC. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे ऑलरेडी आपल्याला इथे दिलेलं आहे. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लाईन L इज पॅरलल टू साइड BC. हा आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आताच आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हे पाहिले. आता त्याच्यावरती आधारित काही प्रॉब्लेम्स आपण सोडवूयात. तर इथं दोन प्रॉब्लेम आपण बोर्डवरती घेतलेले आहेत. पहिला प्रॉब्लेम इथं दिसतो आपल्याला इन ऍडजॉइनिंग फिगर इन ट्रायंगल ABC. ह्या ट्रायंगल ABC मध्ये लाईन L इज पॅरलल टू BC. ही लाईन L ह्या BC ला पॅरलल आहे अँड AP इज इक्वल टू 12 दिलंय. AP काय दिलं आता इथे दिलेलं घेऊयात आपण आधी. इन ट्रायंगल ABC line L is parallel to side BC. Line L is parallel to side BC and given काय AP is equal to 12, PB is equal to 8, QC is equal to 6 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय AQ is equal to question mark. So therefore by basic proportionality theorem directly तुम्ही लिहू शकता. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणतोय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम की ही लाईन L ह्या BC ला पॅरलल असेल आणि उरलेल्या दोन साइडला ती काय करते मग प्रमाणात विभागते म्हणजे सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. मग ह्याचं प्रोपोर्शन कसं घेऊ शकतो आपण या भागांचं AP अपॉन PB. AP upon PB is equal to AQ upon QC. AQ upon QC. इथे किमती ठेवायच्या डायरेक्टली. Therefore AP ची किंमत किती आहे इथं 12 अपॉन PB ची किंमत किती आहे 8. AQ ची किंमत फाइंड आउट करायची आहे आणि QC ची किंमत किती आहे 6. Therefore आता ह्या AQ अपॉन 6 ला इकडे आपण घेऊयात एक्सचेंज करूयात त्यांचे प्लेसेस आणि राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड 12 अपॉन 8. आता डायरेक्टली आपण AQ इज इक्वल टू हे 12 हे 6 इथे डिवायडेड बाय लेफ्ट हँड साइडला 6 कसं इथं AQ ला डिवायडेड बाय त्याला राईट हँड साइडला पाठवले की ते 12 ला काय होतं मल्टिप्लाइड बाय होतं. 12 मल्टिप्लाइड बाय 6 अपॉन 8. सो हियर ह्याला आता काय करायचं डिवाइड करायचं 4 2 जा 8 4 3 जा 12 2 1 जा 2 2 3 जा 6. Therefore AQ is equal to 3 multiplied by 3 3 3 जा 9. So here AQ किती आला आपला 9. त्याच पद्धतीने इथं डायग्राम टिल्ट करून दिलेली आहे तुम्हाला. तर अशा डायग्राम मध्ये तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता आला पाहिजे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करता आला पाहिजे. सो जी दिलेली इन्फॉर्मेशन ती आधी आपण इथे लिहून घेऊयात. पहिल्यांदा इन ट्रायंगल ABC लाईन PQ पॅरलल साइड BC आणि दिलेले मेजरमेंट AQ इज इक्वल टू 5.4, QB इज इक्वल टू 1.8, AP इज इक्वल टू 7.2 and PC is equal to question mark. So here आता आपण डायरेक्टली इथं आपल्याला दिसतंय की लाईन PQ पॅरलल आहे साइड BC ला. मग आपण डायरेक्टली काय करू शकतो की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करू शकतो. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इथं डायरेक्टली लिहू शकतो AP अपॉन PC इज इक्वल टू AQ अपॉन QB. तर इथे आपण काय करूयात मेजरमेंट ठेवून देऊयात. आता इथं AP किती आहे AP इथे 7.2 आहे अपॉन PC फाइंड आउट करायचंय इज इक्वल टू AQ किती आहे यस AQ 5.4 आहे आणि QB किती आहे 1.8. देअरफॉर
आता याला काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, तर हे 1.8 राईट हँड साइडला डिवायडेड बाय, तर लेफ्ट हँड साइडला आणलं तर काय होतं 7.2 ला मल्टिप्लाइड बाय बनतं ते. आणि इथं 5.4 ऍज इट इज, हे पीसी इथं 7.2 ला डिवायडेड बाय, त्याला राईट हँड साइडला आणलं तर ते काय होतं 5.4 ला मल्टिप्लाइड बाय बनतं. सो हिअर आता काय करूयात, हे 5.4 ला इथं मल्टिप्लाइड बाय, त्याला इकडे डिवायडेड बाय घेऊयात आपण. इथं 7.2 मल्टिप्लाइड बाय 1.8 अपॉन 5.4 पीसी. आता याला डिवाइड करूयात, 1.8 1 जा 1.8, 1.8 3 जा 5.4, हे बरोबर आहे. सो हिअर आता आपल्याकडे काय आलंय की पीसी इज इक्वल टू 7.2 अपॉन 3. ह्या 3 ने 7.2 ला डिवाइड करायचंय, तर 24च्या टेबलमध्ये आहे 24च्या, तर 24 3 जा 3 1 जा 3 आणि 24 3 जा 7.2. पण हे 7.2 ला आपण डिवाइड केलं इथं 7.2 ला, त्यामुळे इथं डिव्हिजन मध्ये पण काय येणार आहे 2.4 येणार. देअरफॉर पीसी इज इक्वल टू किती आलं आपलं 2.4. सो हे झालं आपलं फायनल आन्सर. आशा करतोय की दोन्हीही प्रॉब्लेम्स एकदम सिंपल होते, ते तुम्हाला समजले असतीलच. बाळांनो, आत्ताच आपण बघितलं की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरती अवलंबून त्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे. आता हा जो प्रॉब्लेम इथं बोर्डवरती दिसतोय, हे ऍप्लिकेशन आहे कशाचं, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर करून आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतोय. सो आपल्याला इथं काय विचारलेलं आहे की ट्रायंगल PQR दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथं सांगितलेलं नाहीये की NM ही RQ ला पॅरलल आहे, हे सांगितलेलं नाही. उलट तो प्रश्न विचारलेला आहे आता आपल्याला की NM RQ ला पॅरलल आहे की नाही ते ठरवा आणि काही मेजरमेंट दिलेले आहेत. तर आपण आता सुरू करूयात, बघूयात नेमकं कसं काढता येईल ते, कसं दाखवता येईल आपल्याला पॅरलल ते. सो हिअर इन ट्रायंगल PQR गिवन मेजरमेंट्स आर PQ इज इक्वल टू 25, सॉरी PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20 and NR is equal to 8 हे दिलेलं आहे. तर इथं जे इन्फॉर्मेशन दिलेली ती आपण इथं लिहून घेतली. आता इथं जर ऑब्झर्व आपण केलं व्यवस्थित तर काय दिसतं की इथं PN आणि NR हे दोन सेगमेंट आहेत आणि ते दोन सेगमेंटचं मिळून PR सेगमेंट बनतो, पूर्ण PR साइड बनते. त्याचप्रमाणे PM आणि MQ हे दोन सेगमेंट आहेत, ते दोन्ही सेगमेंट मिळून PQ साइड बनते. पण ह्या दोन्ही सेगमेंटची आपल्याला लेंथ किंवा मेजरमेंट तिथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाहीये. तर काय केलेलं आहे त्या उलट PR ची मेजरमेंट प्रोव्हाइड केलेली आहे आणि PR ची मेजरमेंट प्रोव्हाइड केली, पण NP किंवा PN ची मेजरमेंट दिलेली नाहीये. तर ती आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो, अशा पद्धतीने PN प्लस NR इज इक्वल टू PR, PN प्लस NR इज इक्वल टू PR. तर इथं PN ची व्हॅल्यू आपण इथं कीप करूयात. PN दिले नाहीये तर PN ला PN जसंच तसं ठेवूयात. NR दिलेलं आहे, NR ची व्हॅल्यू 8 ठेवली. PR दिले, PR ची व्हॅल्यू 20 ठेवली. देअरफॉर PN इज इक्वल टू, आता इथं PN सोबत इथं लेफ्ट हँड साइडला +8 आहे, ते 8 20 कडे गेले की मायनस होतं राईट हँड साइडला, 20 मायनस 8. देअरफॉर PN इज इक्वल टू हाऊ मच 12. त्याच पद्धतीने आपल्याला इथं दिसतंय की PM प्लस MQ इज इक्वल टू PQ आणि PM ची व्हॅल्यू दिलेली इथं 15 15 आणि MQ ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, ती कॅल्क्युलेट करायची आहे. आणि PQ किती दिलेलं आहे इथं 25. PQ किती दिलेलं आहे इथं 25. देअरफॉर MQ ला जसंच तसं लिहूयात. 15 जे आहे MQ सोबत लेफ्ट हँड साइडला प्लस आहे, त्याला राईट हँड साइडला पाठवूयात, ते होतं -25 मधून. सो 25 मायनस 15. देअरफॉर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15 हाऊ मच 10. सो हिअर आपल्याला आता व्हॅल्यू भेटलेले आहेत सर्व. PN बरोबर किती आहे 12, NR बरोबर किती दिलेलं आहे इथं ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे NR 8. त्याच पद्धतीने इथं PM किती दिलेलं आहे, PM दिलेलं आहे 15 आणि MQ दिलेलं आहे. MQ आता कॅल्क्युलेट केलं आपण, ते आलंय 10. तर आता चेक करूयात की
हे दोन्ही सेगमेंट सेम प्रपोर्शन मध्ये आहेत का? PQ चे, PR चे आणि PQ चे जे दोन भाग होत आहेत ह्या NEM मुळे, दोन भाग होत आहेत, ते सगळे भाग सेम प्रपोर्शन मध्ये आहेत का हे चेक करूयात. सो हिअर PN upon NR is equal to PN upon NR is equal to PN upon NR बरोबर काय येईल? PN ची व्हॅल्यू 12 upon 8 NR ची व्हॅल्यू, आणि याला आपण जर डिवाइड केलं 4 2 जा 8 4 3 जा 12 3 upon 2 हे आपल्याला भेटलं PN upon NR is equal to काय भेटलं आपल्याला? 3 upon 2. आणि त्याचप्रमाणे इथे जर बघितलं अगेन येस PM upon MQ आपण घेऊयात. PM upon MQ is equal to 15 upon 10 5 2 जा 10 5 3 जा 15 3 upon 2 इथे मिळालं. सो PM upon MQ is equal to 3/2. ह्याला 1 आणि ह्याला 2 देऊयात. तर from 1 and 2 we can write PN upon NR is equal to PM upon MQ. Hence डायरेक्टली इथे लिहू शकतो आपण. आता हे आपल्याला हे जे भाग झालेले आहेत, पार्ट झालेले आहेत, ते ह्या NEM लाईन मुळे ह्या दोन्ही साइडचे जे पार्ट झालेले आहेत ते सेम प्रपोर्शन मध्ये मिळालेले आहेत. मग याच्यावरून आपण काय करू शकतो? बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, HENCE, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक किंवा BPT म्हणू आपण डायरेक्टली. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वी कॅन राईट काय लिहू शकतो? लाईन NEM इज पॅरलल टू साइड RQ. हेन्स प्रूव्ड. हे आपण सिद्ध केलं. तर अशा प्रकारे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा उपयोग करून पण आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने. आशा करतोय की तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने समजले असतील. आणि याच्या पूर्वीचा व्हिडिओ त्याची लिंक तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्या व्हिडिओच्या तुम्हाला दिलेली आहेच आहे, आणि तो पण व्हिडिओ तुम्ही चेक करा. आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला असं वाटतं की ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होतोय आणि तुम्हाला वाटतंय की दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण, गरजू विद्यार्थ्यांना पण या व्हिडिओचा फायदा व्हायला पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यापर्यंत जरूर आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा कॉन्सेप्ट घेऊन. थँक्यू.